करायला गेलो गणपती. व्हेन इन रोम बिहेव लाईक रोमन असं म्हणतात. पण आपण भारतीय मात्र कुठंही गेलो तरी आपला भारतीय बाणा सोडत नाही. उलट दुसरीकडे गेल्यावर तर त्याला आपण अधिकच जपतो. आणि अमेरिकेत तर आपला तो हक्कच आहे. कारण कोलंबस जरी अमेरिकेला आला तरी आपण इंडियातच आलो असंच तो अगदी मरेपर्यंत समजत होता. त्यामुळे आमच्या घरातील गौरी गणपती व नवरात्र हे कुळाचार बंद पडता उपयोगाचे नाहीत असे हे घरातल्या कर्त्या स्त्रीने ठाम ठरवल्यावर व 2 मुलांना ते अमेरिकेत असोत व जगाच्या पाठीवर कुठेही असोत प्रत्येकी एक कुळाचार चालू ठेवला पाहिजे असा दम भरल्यावर काय बिशाद आहे मुलांची आणि सुनांची त्यावर काही हरकत घेण्याची. बिचारे निमूटपणे आईची आज्ञा पाळतात. बापाचा आदर्श आहे ना त्यांच्या समोर. आणि ज्या सुनेकडे गौरी गणपतीच्या सणाची जबाबदारी तिने सोपवली होती तिलाच तिने गणपती बनवावा लागेल असे बजावले होते. पहिल्या वर्षी दोन्ही सुनांनी गणपती बनवण्याचा प्रयत्न केला. त्या परीक्षेत त्या पासही झाल्या. त्यामुळे त्यांनी हातानेच गणपती बनवावा व त्याचेच विसर्जन करावे व एक मोठा गणपती विसर्जन न करता घरात राहू द्यावा असे ठरले व या आदेशाचीच अंमलबजावणी 2-3 वर्षे करण्यात आली. त्यासाठी भारतीय मातीच वापरण्याचा आग्रह असल्याने प्रत्येक वेळी अमेरिकेत जाताना इतर वस्तूंबरोबर मातीचीही एक पुरचुंडी असते. आम्ही अमेरिकेत आल्यामुळे यावेळच्या गौरी गणपतीच्या सणाचा ताबा अर्थातच कर्त्या स्त्रीकडेच असणार होता. त्यामुळे भारतातून निघतानाच इतर गोष्टींबरोबरच अमेरिकेत गणेश मूर्ती बनवण्याची जय्यत तयारी तिने केली होती. निघतानाच पुण्यात गणपती बनवणाऱ्या काही लोकांना गाठून कुठल्या प्रकारची माती ते वापरतात याची केवळ माहितीच नव्हे तर साच्यातील गणपती बनवणाऱ्यांना तिने कसे पटवले कुणास माहीत. पण एक साचाही तिने पैदा केला. मातीचेही 2 प्रकार, एक लवकर घट्ट होणारी तर दुसरी जरा वेळ घेणारी तिने बरोबर घेतले. अशा जय्यत तयारीनिशी आलेल्या तिच्या जय्यत तयारीकडे पाहून व त्यातही गणपतीचा साचा आणला आहे हे पाहून मलाही जरा या उत्सवात आपलाही हातभार लागावा अशी बुद्धी गणरायाने दिली. मला माझ्या बालपणीच्या कसबाची आठवण झाली व मी साच्यातील का होईना गणपती बनवण्याचा निश्चय जाहीर केला. माझ्या या निर्णयावर कोणत्याच दिशेने कोणतीच प्रतिक्रिया न आल्याने मी जरा बुचकळ्यात पडलो. कारण राहू दे की उगीच कशाला त्रास करून घेता, तुमची सुनबाईच करेल असा अभिप्राय मुलाकडून किंवा लहानपणी तुम्ही केलेले गणपती लावले जाव असायचे असे तुमच्याच आईसाहेब म्हणायच्या ना, असा प्रतिसाद अपेक्षित दिशेने न आल्याने मी जरा हिरमुसलोही. कारण नियोजित कार्याला विरोध झाल्यावर कार्यपूर्तीचा जो आनंद मिळतो तो काही औरच. सौचा लावली जाव हा शेरा खरं तर आमच्या मातोश्रींचा होता. आमच्या मातोश्रींचा सुनेवर इतका विश्वास की आमच्या लग्नानंतर तिने मी आता चुलीपाशी फिरकणारही नाही, फक्त बाहेर बसून मुले सांभाळेन असे सांगितलेच. पण इतर स्त्रिया मेरे बनने की बात ना पूछो, मेरा बनना हरियाला है असे आपल्या कुलदीपकाचे कौतुक करतात. तर हिने मात्र कौतुकानेच पण आपल्या मुलाचे सगळे दोष सुद्धा किंवा मुख्यत्वे दोषच अगदी तिखट मीठ लावून सुनेच्या कानावर घातले. आणि त्यामुळे बायकोच्या कोणत्याही दोषावर बोलण्याचा कसला हक्क तर मला उरलाच नाही. पण वेळोवेळी हो माहीत आहे तुमच्या आईनेच सांगितले असे म्हणून मला डिवचण्याची एकही संधी ती दवडत नसे. या बाबतीत तिची स्मरणशक्ती इतकी तीव्र की माझ्याच आईने मला सांगितलेल्या गोष्टीही माझ्यापेक्षा तीच अधिकारवाणीने सांगू लागली. त्यातच हा लावले जाव गणपतीचा प्रकार. इतर मुलांप्रमाणे मीही गणपती बनवावा अशी आईची इच्छा असे. या बाबतीत केवळ माझे नावच श्याम म्हणून नाही तर अगदी खऱ्या अर्थाने ती श्यामची आई शोभत होती. त्यामुळे रडतखडत का होईना तिची ही इच्छा पूर्ण करण्याचे मी मनावर घेई. श्रावण निम्मा संपला की या कामामागे मला लागावे लागे. आमच्या गावाबाहेर एक माळ होता. त्यावर शाडूच्या मातीचा एक बराच मोठा पट्टा होता. तिथं जाऊन शाडू आणणं हा या कार्यक्रमाचा पहिला भाग असे. नुकताच पाऊस पडून गेलेला असल्यामुळे गावाबाहेरचा तो रस्ता चिखलाने भरलेला तर असेच, पण त्याचबरोबर शाडूचा पट्टा तर अगदी डिंक घातल्यासारखा चिकट असे.
त्यातून मातीचा गणपती तयार होईल इतक्या प्रमाणात शाडू गोळा करणे हे मोठ्या कसबाचेच काम असे. त्या चिखलातून चालून शाडू गोळा करून परत येईपर्यंत माझ्या अंगावर चढलेल्या शाडू व चिखलाच्या लेपामुळे माझाच जणू गणपती झालेला असे. शाडू घराच्या मागे व्यवस्थित ठेवल्यावर या कामातील पहिला हप्ता पार पडायचा. यानंतरचा दुसरा हप्ता म्हणजे ती मूर्ती तयार करण्यासाठी त्यात कापूस मिसळून ती माती कुटणे हा भाग तितकाच महत्त्वाचा असे. कारण मातीत कापूस जितका एकजीव होत असे तेवढीच मूर्ती एकसंघ होण्याची शक्यता वाढत असे. नाहीतर मूर्तीचे अवयव एकमेकांशी सहकार्य करत नसत व त्यातल्या त्यात सोंड व हात मूळ शरीरापासून अलग होऊन पुन्हा त्यांना एकत्र आणणं अवघड होत असे. माती कुटण्याचा माझा आळस नेहमीच माझ्या मूर्तीच्या कारागिरीत आडवा येत असे आणि कितीही प्रयत्न केले तरी मूर्तीचे हात व सोंड अलग होऊन खाली लोळण घेत. आई माझ्या गणपतीला लावली जाऊ गणपती म्हणे, कारण तुटलेले अवयव मी धातूच्या तारा वापरून जोडून ते पुन्हा एकमेकांपासून फारकत घेणार नाहीत असा प्रयत्न करत असे व या प्रयत्नास दाद न देता ते पुन्हा पुन्हा खाली लोळण घेत. गणपती लावली जाव असल्यामुळे त्याचे हात पाय विशेषतः सोंड कोणत्याही क्षणी शंकरांची वाट न पाहता आपोआपच तुटण्याची शक्यता जमेस धरून माझे वडील एक चांगली मूर्तीही विकत आणत व प्रतिष्ठापना त्याच मूर्तीची करत. अशा प्रकारे माझ्या लावली जाऊ गणपतीचीच प्रसिद्धी जास्त झालेली असल्यामुळे कदाचित माझा हा निर्णय नेहमीप्रमाणेच अल्पकालीनच ठरेल याची सर्वांनाच खात्री असावी. पण जेवण झाल्यावर खरोखरच मी साचा घेऊन बसल्यावर निमूटपणे सौभाग्यवतीने मातीचे 3 पुडे माझ्यासमोर आणून ठेवले. त्या सगळ्या मातीचे गणपती बनवले असते तर बहुतेक अख्ख्या अमेरिकेला नाहीतर एडिसनला तरी गणपतीचा पुरवठा करण्याइतके गणपती तयार झाले असते. त्या पुड्यातील मातींचे वेगवेगळे प्रकार होते म्हणे. एक माती ताबडतोब घट्ट होत असे, तर दुसरी घट्ट होण्यास बराच वेळ घेते, तर तिसरी या दोहोंच्या मिश्रणाने तयार झालेली, कारण दोन्ही पुडकी फुटल्यामुळे त्यातून जी माती गळाली त्या दोन्हींच्या एकत्रीकरणाने हे पुडके बनले आहे अशी माहिती मला देण्यात आली. त्यामुळे त्यातील कोणती माती वापरावी हाच मला प्रश्न पडला. कारण दुसऱ्या दिवशीपर्यंत गणपती वाळणे आवश्यक होते. शिवाय जिने हा सगळा प्रपंच केला होता तिच्याही लक्षात त्यातली कोणती माती लवकर घट्ट होते ही गोष्ट नव्हती. तेव्हा मी अंदाजाने एक पुडा वापरण्याचे ठरवले. सौने आणलेला साचा रबरी होता व तो एका बाजूने पेटीसारखा उघडता येत होता. तो बंद करून माती अगदी सरसरीत पातळ करून त्यात खालच्या बाजूने ओतायची व त्यावर दाब देण्यासाठी त्याचबरोबर दिलेले लाकडी तुकडे त्यावर दाबून वरून घट्ट सुतळीने बांधून ठेवायचे की 2 तासात ती माती घट्ट होते व साचा उघडून गणपती बाहेर काढला जातो अशी माहिती मला देण्यात आली. माती अगदी पातळ करून ती साच्यात ओतण्याचीच आज्ञा श्रीमतीजींनी केली होती. तरीही मातीच्या घट्ट होण्याच्या गुणधर्माविषयी मी जरा साशंक होतो. त्यामुळे ती साच्यात भरणं शक्य व्हावं इतपतच पाणी त्यात टाकून साच्याच्या खालच्या भागातून मी साच्यात भरून तो अगदी शिगोशीत भरल्याची खात्री करून साच्यावरील लाकडी आवरणाचे तुकडे ठेवून सुतळीने ते घट्ट बांधून टाकले. बऱ्याच काळानंतर गणपतीच्या तयारीला हातभार लागल्याच्या आनंदात मी हातावरील मातीचा चिखल धुवून टाकला. माती विकणाऱ्याने 1.5 ते 2 तासातच गणपती घट्ट होतो व बाहेर काढता येतो असं सांगितलं होतं. पण आम्ही उगीच घाई न करण्याचे ठरवून दुसऱ्या दिवशी सकाळीच काढून ताजा ताजा गणपतीच बसवायचा असे ठरवले. या गणपतीस फक्त कपाळावर कुंकुम तिलक तेवढाच काय तो लावायचा, बाकी रंगाचे काही कारण नाही. मातीचा शुभ्र वर्णच गणपतीस चांगला दिसतो असे अगोदरच ठरले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर अर्थातच गणपती दर्शनाची उत्कंठा होती. अशी उत्कंठा बरेच दिवसात अनुभवली नव्हती. अर्थात मी उठण्यापूर्वीच आमच्या अपयशावर शिक्कामोर्तब करायला श्रीमतीजी उठल्याच होत्या. माझ्या अपयशाविषयी तिला इतकी खात्री कशी होती याचे मला नवल वाटले नाही. कारण तिच्या मते अशी खात्री मला कोणतेही काम सांगताना तिला असेच. पण यावेळेचे कारण मला नंतर कळले. ते म्हणजे यावेळी साचेवाल्याने जी माती 1.5 तासात वाळते अशी खात्री दिली होती
त्या मातीचे पुडके मागेच राहिले आणि घट्ट न होणाऱ्या मातीचेच पुडके मला देण्यात आले होते असे नंतर तिच्याकडूनच कळले. त्यामुळे कोणीही गणपती केला असता तरी निर्णय हाच लागणार होता. मात्र सुरुवातीला मातीचा गोंधळ झाल्याचे न सांगता तिने निर्विकार मुद्रेने माझा प्रयत्न फसल्याचे माझ्या कानावर घातले. म्हणजे झालं तरी काय असं मी विचारल्यावर, गणपती चांगला झाला होता पण पुरेसा वाळला नाही, त्यामुळे साच्यातून काढताना काही भाग आतच राहिला असे उत्तर मिळाल्यावर आपली लावली जाव गणपतीची परंपरा खंडित न झाल्याचे दुःख मला झाले व त्याचबरोबर आता गणपती कोणता बसवायचा हा प्रश्नही अनुत्तरित राहिला. तरीही तिच्या मुद्रेवर कुठल्याही प्रकारचे चिंतेचे लक्षण दिसले नाही. त्यामुळे आश्चर्य वाटून मी विचारले, मग आता गणपती कोणता बसवायचा की पुन्हा दुसऱ्यांदा माती वापरून करायचा? त्याची काही आवश्यकता नाही. काल तुम्ही गणपती करायला घातला तेव्हाच एक स्टँडबाय गणपती सुनबाईला हाताने बनवायला सांगितला होता मी असे उत्तर मिळाल्यावर आणि त्यावर सुनबाईने संगणकीय भाषेत एक बॅकअप गणपती तयार ठेवला होता असे सांगितलेले ऐकल्यावर माझी काळजी मिटली. एकूण काय तर करायला गेला गणपती आणि झाला मारुती अशी म्हण असली तरी माझ्या हातून मात्र गणपतीच काय पण मारुतीही झाला नाही इतकेच खरे. परंतु यावेळी या गोष्टीस खरं तर मी जबाबदार नव्हतो व जबाबदार व्यक्तीस तसे म्हणण्याची सोयच नव्हती. आयरीन आणि आम्ही मराठीत जे आपण सरळ सरळ आगीतून फुफाट्यात म्हणून मोकळे होतो त्यासाठी एक मजेशीर संस्कृत श्लोक आहे. खल्वाटो दिवसेश्वरस्य किरणाई हि संतापितो मस्तके वांछन देशमनातपं विधिवशात् तालस्य मूलं गतः तत्राप्येकफलेन मूर्ध्निपतता भग्नं सशब्दं शिरः प्रायो गच्छति यत्र भाग्यरहितस्तत्रापि यान्त्यापदा. एका टकल्याचे उन्हातून चालताना डोके गरम झाले आणि त्यामुळे वैतागून बिचारा जरा थंडावा मिळावा म्हणून समोर दिसलेल्या झाडाखाली सावलीत जावे म्हणून जे झाड निवडतो ते बरोबर नारळाचे झाड निघते आणि तो त्या झाडाखाली जायला आणि वरून एक नारळ सुटून त्याच्याच डोक्यावर पडायला एकच गाठ पडते आणि मग काय झाले असावे याची कल्पना येतेच. थोडक्यात दुर्दैवी माणूस कुठेही गेला तरी आपत्ती त्याची पाठ सोडत नाही हेच खरे. याचाच अनुभव आम्हाला यायचा होता म्हणायचा. कारण पुण्यात पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे अमेरिकेत मुलाकडे एडिसनला आल्यावर छान हवा असल्याने बरे वाटले. पण 2च दिवसात आयरीन नावाचे चक्रीवादळ म्हणजे हरिकेन आयरीन येणार आणि ते काय भयानक प्रलय घडवून आणणार याच्या बातम्या यायला लागल्या आणि पुण्यातच बरं होतं असं वाटायला लागलं. बरं, अमेरिकेतील माहितीचे स्रोत म्हणजे दूरदर्शन वाहिन्या इतक्या तत्पर की निरनिराळे नकाशे वगैरे दाखवून आयरीन काय धुमाकूळ घालणार याच्या सांगोपांग चर्चा दाखवायला केव्हाच सुरुवात झाली होती. पूर्वी केव्हा व काय झाले होते, आता नागरिकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे व शासन काय काळजी घेत आहे याचे पुन्हा पुन्हा दळण दळले जात होते. हो, नाहीतर एखादा वादळानंतर कोर्टात दावा ठोकून शासनाने मला या वादळाची पूर्वकल्पना दिली नाही म्हणून कोट्यवधी डॉलर्सची नुकसान भरपाई मागायचा. अर्थात केवळ तेवढ्याच कारणानं नव्हे तर खरोखरच शासनास लोकांची काळजी आहे म्हणून हे सगळं चालले आहे असे जाणवत होते. कारण ज्या भागातील लोकांना स्थलांतर करावे लागणार होते त्यांना अगोदरपासूनच त्यांनी कोणत्या ठिकाणी संपर्क साधायचा याची माहिती देण्यात येत होती. नाहीतर आपल्याकडे पावसाने रस्ते वाहून पाणी घरात की घरे पाण्यात शिरू लागल्यावर नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा इशारा दिला की काम भागले असा प्रकार इथं नव्हता. खरं तर नागरिक घराबाहेर पडूच शकत नाहीत, त्यामुळे या इशाऱ्याची आवश्यकता तरी काय. एडिसनमध्ये आम्ही जातो तेव्हा आमच्यासारखेच आपल्या मुलांकडे किंवा मुलींकडे आलेले ज्येष्ठ नागरिक दिसतात व आपोआपच त्यांची मैत्री जमते. अमेरिकेत न्यू जर्सी त्यातल्या त्यात एडिसन म्हणजे मिनी इंडियाच आहे असं म्हटलं तरी चालेल.
म्हणजे रस्त्यावर अमेरिकन दिसला तर हा कोण परका आलाय बुवा इथे, असे सगळे टवकारून पाहायला लागतात. आता तर या भागातली घरं विकून अमेरिकन जायला लागलेत आणि त्यांची घरं घेणारे सगळे भारतीयच आहेत. अमेरिकेत जेवढे भारतीय आहेत त्यात निम्म्याहून अधिक गुजराती आहेत आणि त्यात निम्म्याहून अधिक पटेल आहेत. युगांडामधून इदी अमीनने परदेशी लोकांना पळवून लावले. त्यात अंगावरच्या वस्त्रानिशी अमेरिका गाठलेले असे एक पटेल आमच्या गटाला म्होरके म्हणून लाभले होते. अर्थातच अमेरिकनांपेक्षाही ते इथल्या परिस्थितीचे अधिक जाणकार होते. त्यामुळे आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही एकत्र जमलो असताना या चक्रीवादळास तोंड देण्यासाठी काय काळजी घेणे आवश्यक आहे याविषयी त्यांनी बरेच काही आम्हाला सांगितले. हरिकेन हा प्रकार अमेरिकेतल्या लोकांना फारसा नवीन नाही. फ्लोरिडात तर अगदी नियमितपणे अशी चक्रीवादळे येत असतात. फ्लोरिडासारख्या समुद्रकिनाऱ्याच्या भागात त्याची तीव्रता जास्त असते. तेथे तर चक्रीवादळ येऊन गेल्यानंतर तेथे वस्ती होती का नव्हती असेच वाटते, अशी सगळी माहिती पटेल सांगत होते. ते 40पेक्षाही अधिक वर्षांपूर्वी अमेरिकेत आलेल्या भारतीयांपैकी एक होते. त्यामुळे आमच्यासारख्या आपल्या सुनांना 4 दिवस सासूचे हे मालिकेसारखे न संपणारे नसतात, ते काय असतात हे दाखवण्यासाठी येणाऱ्या लोकांना अनुभवामृताचे घुटके पाजणे हे आपले कर्तव्य आहे अशी त्यांची समजूत होती. आता आपल्याकडेही बरीच मोठी मोठी वादळे येऊन लोकवस्तीस हादरवू लागली आहेत. एवढेच काय, दरडी कोसळून गावेच्या गावे गिळू लागली आहेत. पण त्या वेळपर्यंत आम्ही अशा वादळास सरावलेले नव्हतो. यावेळी जे हरिकेन येऊ घातले होते त्याचे नाव आयरीन असे होते. मागे केव्हा तरी आलेल्या हरिकेनला कतरिना असं नाव होतं. त्यावरून नटनट्यांची नावं त्यांच्या वादळी व्यक्तिमत्वामुळे हरिकेनला देत असावीत असा मी अंदाज केला. पण मग एका हरिकेनचे नाव हिलरी असल्याचे लक्षात आले आणि एकाचे बिलसुद्धा, व आपला तर्क चुकीचा आहे हे ध्यानात आले. त्यासाठी आंतरजालावर शोध घेता दिसून आले की अगदी सुरुवातीच्या काळात अमेरिकेतील हवामान खाते या वादळांना त्यांच्या उत्पत्ती स्थानाच्या अक्षांश रेखांशावरून नावं देत. पण ती किचकट व त्यामुळे समजण्यास अवघड व कधीकधी स्थानबदलामुळे चुकीचीही वाटत. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लष्करी हवामान तज्ज्ञांनी स्त्रियांची नावं वापरण्यास सुरुवात केली आणि ती मात्र समजण्यास व लक्षात राहण्यास तर फारच सोपी वाटू लागली. त्यामुळे 1953 पासून अटलांटिक महासागरावर निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना नावं देण्यास तीच पद्धत वापरण्यात आली आणि या नावांमुळे साहजिकच जनतेचीही या वादळाविषयीची जागृती वाढली. 1978 पासून पूर्वोत्तर पॅसिफिक महासागरावरील वादळांना नावं देताना मात्र पुरुषांच्यावर अन्याय होत आहे याची जाणीव होऊन पुरुषांचीही नावं देण्यास सुरुवात झाली. समवर्षात म्हणजे उदाहरणार्थ 1978 येणाऱ्या वादळास स्त्रीचे नाव, तर विषम वर्षात येणाऱ्या वादळास त्याच्या उलट म्हणजे पुरुषाचे नाव देण्याचा प्रघात सुरू झाला. दरवर्षी नावे देताना इंग्रजी मुळाक्षरांच्या पहिल्या अक्षरापासून सुरुवात करतात व प्रत्येक मुळाक्षरापासून सुरू होणारे एक नाव वापरले जाते. तरी दरवर्षी जवळजवळ सगळी मुळाक्षरे वापरावी लागतात इतकी वादळे येतात. तरी त्यात अटलांटिक सागरावरील व पॅसिफिक सागरावरील यादी वेगळी केलेली असते. अटलांटिकवरील चक्रीवादळांना नावे देण्यासाठी फक्त QUXYZ ही 5 अक्षरे, तर पॅसिफिकवरील चक्रीवादळांसाठी फक्त Q आणि U ही फक्त 2च अक्षरे वापरली गेली नाहीत. म्हणजे प्रत्येक वर्षी अटलांटिकवरून 21 तर पॅसिफिकवरून 24 चक्रीवादळे येतात. या सगळ्यांना वेगवेगळी नावे देण्यासाठी लागणारी आपल्या लोकांना लाभलेली कल्पकता या अमेरिकनांना नसल्यामुळे काही नावे पुन्हा पुन्हा वापरली जातात. तरीही काही नावांना निवृत्तही करण्यात आले आहे, कारण ती चक्रीवादळे अगदी लक्षणीयरित्या धोकेबाज व हानिकारक होती. 2005 मध्ये आलेले कतरिना हे त्यापैकी एक. त्यावेळीही आम्ही अमेरिकेत होतो, पण ते पॅसिफिकवर आलेले असल्यामुळे त्याच्याशी आमचा संबंध नव्हता. मात्र त्याच वेळी आयरीन
याच नावाचे चक्रीवादळही अटलांटिकवर आले होते आणि ते आमच्या भागाशी संबंधित होते, पण तेही आम्हाला फक्त चाटून गेले. आपल्याकडे अशी वादळे आलीच असती तर त्या सर्व वादळांना पुरून उरतील इतकी नावे शोधण्याची स्पर्धाही आयोजित करता आली असती व त्या नादात तेवढीच माणसेही वाहून गेली असती. तरीही नवीन नाव शोधून जितंमया म्हणून आपण आपली पाठ थोपटून घेण्यातच धन्यता मानली असती. यावेळेस आम्हाला वादळाचे महत्त्व एवढ्याचसाठी की कधी नव्हे ते आमच्याही भागात कोसळणार होते. न्यू जर्सीच्या चक्रीवादळांच्या इतिहासात 1866 पासून आजवर आलेल्या चक्रीवादळात जीवितहानी फक्त 16 वेळा झाली आहे. न्यू जर्सीच्या स्थानवैशिष्ट्यामुळे हवामान तज्ज्ञांच्या मते वादळाचा हल्ला होण्याची शक्यता फक्त 0.5% इतकी कमी असल्यामुळे फारच थोडी चक्रीवादळे या राज्यावर प्रत्यक्ष चाल करून आलीत. यावेळी मात्र न्यू जर्सीला बराच मोठा चक्रीवादळाचा झटका बसणार असल्याच्या हवामान खात्याच्या अंदाजामुळे आम्हा एडिसनकरांची पण झोप उडवली होती. खरं तर तसं व्हायला नको होतं, कारण अलीकडे अमेरिकेतील हवामान खातेही भारतीय हवामान खात्याकडून धडे गिरवित असल्याची शंका आम्हाला येऊ लागली होती. कारण हमखास पाऊस हा अंदाज त्यांनी आम्ही आल्यापासून 2 वेळा चुकवला होता. तरीही चक्रीवादळाबाबत कोणताही धोका घेणं योग्य नव्हतं. 1903 पासून मोठ्या प्रमाणात नुकसान करणारे हे पहिलेच चक्रीवादळ होते आणि त्यामुळे अटलांटिक सिटीमधील कॅसिनो सुरू झाल्यापासून बंद करण्यास भाग पाडण्याची ही तिसरीच खेप होती. बऱ्याच किनारी भागातील लोकांना हलवण्यात आले होते. आपल्याकडे नेहमीची येतो पावसाळा या उक्तीस अनुसरून रस्त्यावर व घरातही पाणी शिरण्याचे प्रकार दर पावसाळ्यात घडत असल्याने अगदी गळ्याशी आल्यावरच माणसांना हलवण्याचा प्रकार घडतो. आम्ही पुण्यात राहत असलेल्या सिंहगड रस्त्यावरही काही भागात लोकांना हलवावे लागल्याच्या बातम्या आम्ही वाचत होतो. पण आता तिकडे नसूनही आपल्यावर ती पाळी येणार की काय अशी भीती आता वाटू लागली. वादळ 28 ऑगस्टला रौद्ररूप धारण करेल असे भाकीत करण्यात आले होते आणि तो रविवार होता. त्यामुळे शनिवार रविवार आणीबाणीच जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे सावधगिरी म्हणून न्यू जर्सी ट्रान्झिटच्या ट्रेन्स बसेस शनिवार रविवार 2 दिवस बंद ठेवण्यात आल्या होत्या. सुदैवाने शनिवार रविवारच असल्याने कुणाला बाहेर पडण्याचे कारण नव्हते. येऊन जाऊन सुट्टीसाठी बाहेर पडणाऱ्यांची पंचायत होणार होती. हरिकेन 28 तारखेस रौद्र रूप धारण करणार होते, म्हणजे तेव्हा काहीही घडू शकणार होते. म्हणजे माझ्यासारख्या कल्पना करण्यात पटाईत असणाऱ्याला आमचे घर उडून जाण्यापर्यंत कल्पना ताणणे सहज शक्य होते. आणि आदल्या दिवशी पटेल यांनी जे सविस्तर वर्णन केले होते त्यावरून तसे घडणे अगदी अशक्य नव्हते. त्यांनी वीज व पाणी पुरवठा बंद होण्याची शक्यता असल्याने अन्न पाणी इतकेच काय पण मेणबत्त्यांचाही भरपूर साठा करून ठेवण्याचा उपदेश केला होता. त्यावेळी अण्णांचे आंदोलन भारतात जोरात होते, त्यामुळे तिकडल्यासारखाच मेणबत्त्यांचा तुटवडा इथे पण भासणार असं दिसू लागलं. अगदी घर उडून नाही गेले तरी घराबाहेरील वस्तू उडण्याची शक्यता होती. त्यात कार उडतील असं काही गृहीत धरलं नव्हतं. तरी घराबाहेरील कुंड्या ज्या नुकत्याच गौरी गणपतीच्या सणासाठी सौने मोठ्या हौसेने येथील होम डेपोमधून आणल्या होत्या, त्या फुलझाडांसकट उडणे शक्य होते. शुक्रवारी सर्व कचेऱ्या, शाळा, कॉलेजेस सगळे काही लवकर सोडण्यात आले होते. त्यामुळे चिरंजीवही घरी आले होते. त्यामुळे त्याला कुंड्या घरात आणण्याचा आग्रह सुरू झाला. खरे तर आमच्या कुंड्या उडून शेजारच्या डेकवर गेल्या असत्या तर दुसऱ्या शेजाऱ्याच्या इतकेच काय पण होम डेपोतल्याही कुंड्या उडून आमच्या डेकवर येण्याची शक्यता आहे असा दिलासा देण्याचा प्रयत्न मी केला असता. पण माझ्या सूचनेमुळे कुंड्यांऐवजी माझीच गच्छंती गराजमध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली असती, म्हणून मी स्वतःला आवरले. त्या कुंड्या घराच्या मागील डेकवर होत्या, त्या उचलून गॅरेजमध्ये न्यायचा विचार होता. पण त्याने घरी येताच दुसराच प्रस्ताव मांडला. त्याच्या मते वादळामुळे वीज पाणी बंद पडण्याची शक्यता असते. शिवाय त्या काळात आणि कदाचित पुढेही काही काळ सगळी दुकानं बंद असणार. त्यामुळे प्रथम पोटापाण्याची व्यवस्था करून ठेवायला हवी.
त्यामुळे अगोदर अपना बाजार, सब्जी मंडी यासारख्या भारतीय दुकानांवर हल्ला करणे आवश्यक. आमच्या अनुभवी पटेलांनी हाच उपदेश केल्याचे मलाही आठवले. सूनबाई त्यावेळी नातवाला शाळेतून आणायला गेली होती व ती तिकडूनच येताना काही खरेदी करणार होती. मला खरेदी या गोष्टीचा कंटाळा असल्यामुळे जाण्याची काही इच्छा नव्हती, पण अशा अवघड प्रसंगी प्रत्येकाने आपला वाटा उचलायला हवा असे वाटून मीही चिरंजीव व सौ यांच्याबरोबर येण्याची इच्छा व्यक्त केली व आम्ही तिघे निघालो. अपना बाजारवर जणू एडिसनवासी भारतीय या नावाच्या चक्रीवादळाने हल्लाच केल्याचा भास होत होता. यावेळी 1 तारखेस गणपती येत असल्याने ती खरेदीही याच वेळी करणं आवश्यक होतं. त्यामुळे नेहमीच आठवड्या अखेरीस असणारी गर्दी तिपटीनं वाढली होती. सामान घेण्यासाठी ढकलगाडी देखील उपलब्ध नव्हती. तेवढ्यात एका तरुणाला आपले सामान ढकलगाडीवरून आपल्या गाडीत उतरवताना आमच्या चिरंजीवांनी हेरले व त्याने ताबडतोब ती गाडी त्याच्याकडून हस्तगत केली. अपना बाजारमध्ये अक्षरशः हातघाईची जणू लढाई चालू होती. प्रत्येक जण दोन्ही हात प्लास्टिकच्या बॅगांच्या गुंडाळीतून बॅगा तोडणे व दुसऱ्या हाताने त्यात सामान भरणे याच उद्योगात मग्न होता. अशा हातघाईच्या लढाईचे रणांगण पाहिल्यावर आमच्या झाशीच्या राणीला स्फुरण न चढेल तरच नवल. ती प्लास्टिक बॅग केव्हा तोडत होती आणि त्यात दोडके भोपळे केव्हा भरत होती हे मला तर कळतच नव्हते. तिची तुलना बाजीप्रभूच्या हातघाईच्या लढाईशीच काय ते करता येईल. मी आपल्या हातगाडीच्याच लढाईत धन्य मानत होतो. जरी हातगाडी ढकलण्याचे काम निरुपद्रवी होते तरी त्या गर्दीतून ती फिरवणे हे तितकेच अवघड काम होते. त्यामुळे एका कोपऱ्यात ती उभी करून सौभाग्यवतीने हस्तगत केलेला माल तिच्या इतक्या नाही तरी जमेल तेवढ्या चपळाईने त्यात नेऊन टाकण्याचे काम मी करत होतो. चिरंजीवांना इतर काही वस्तू शोधून हातगाडीत टाकण्याच्या कामी जुंपण्यात आले होते. हातगाडी भरली तरी त्यांचे वस्तू गोळा करण्याचे काम चालूच होते. तेवढ्यात आपल्याला बाहेर पडताना चेक इन काउंटर या एका महत्त्वाच्या अडथळ्यास तोंड द्यावे लागणार आहे याची कल्पना आल्यावर सामान घेऊन बाहेर पडणाऱ्यांच्या रांगेत मी उभं राहावे असे ठरले आणि पाहतो तो काय, मी जेथे उभा होतो अगदी त्याच जागेपर्यंत ती रांग येऊन पोचली होती. त्यामुळे फक्त हातगाडीचा रोख बदलून आपण रांगेतच उभे आहोत हे इतरांना कळेल याची काळजी घेणे एवढेच काय ते मला करायचे होते. अर्थात माझ्या रांगेत उभं राहण्यामुळे हातगाडीत सामान येऊन पडण्याची क्रिया काही प्रमाणात मंदावली असली तरी थांबली होती अशातला भाग नव्हता. मी मात्र अमेरिकेत येण्यापूर्वी बॅगा भरल्या जात असताना माझ्या बॅगेव्यतिरिक्त इतर 3 बॅगात व माझ्या कपड्यांव्यतिरिक्त माझ्याही बॅगेत काय सामान टाकले जात आहे याविषयी जितका निस्संग असतो तेवढाच हातगाडीत पडणाऱ्या सामानाविषयी होतो. अगदी तुकारामांच्या भाषेत फोडले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही अशीच माझी भूमिका होती. सामान भरण्याची ही प्रक्रिया अगदी मी वस्तूंचा हिशेब करणाऱ्या ललनेच्या टेबलपर्यंत पोचल्यावरही चालू होती. ती युवतीही तितक्याच चपळाईने त्या वस्तू किंमत मापक यंत्राखाली नेऊन गणकयंत्रावर बेरीज करण्याचे काम करत होती. यावेळी तिच्या मदतीस आम्ही आणलेले सामान भराभर मोठ्या प्लास्टिकच्या पिशव्यात टाकण्यासाठी एक मदतनीस देण्यात आला होता. त्यामुळे आम्ही तासाभराने अपना बाजारच्या बाहेर आमच्या हातगाडीसह पडून आमच्या कारपर्यंत कसेबसे पोचलो व गाडीच्या डिकीत सामान टाकून हातगाडी मोकळी करण्याची वाटच बघत असल्यासारखा एक तरुण पुढे येऊन आमची हातगाडी पळवत घेऊन गेला. काही वस्तू न मिळाल्याचा अहवाल भ्रमणध्वनीवरून आमच्या सुनबाईपर्यंत पोचला होता व त्यांच्या रस्त्यावर असणाऱ्या दुसऱ्या अशाच मॉलमध्ये त्या वस्तू त्यांनी मिळवल्या होत्या. इतकी हातगाडी भर खरेदी करूनही पाणी व दूध घ्यायचे राहिलेच होते, कारण त्या वस्तू तेथे मिळतच नव्हत्या. त्यामुळे परत येताना घराजवळच असलेल्या थांबा आणि विकत घ्या स्टॉप अँड शॉप या नावाच्या मॉलमध्ये शिरलो. तिथंही तितकीच गर्दी असेल असा अंदाज होता, पण त्या मानाने ते बरेच मोकळे होते व हातगाड्या थोड्याफार शिल्लक होत्या. आत शिरल्यावर दाराजवळच अगदी छोट्या म्हणजे 1 लिटरच्या पाण्याच्या बाटल्या दिसल्या.
खरं तर 20-25 लिटर पाणी बसणारे कॅन विकत मिळतात, त्यामुळे अशा छोट्या 30-40 बाटल्या घ्यायच्या की नाही असा विचार मनात आला. पण चिरंजीवांनी आता घेऊ आणि आत मोठा कॅन असेल तर ह्या इथेच ठेवू असा शहाणपणाचा विचार केला, कारण आत मोठा कॅन नव्हताच. उलट 2-3 जणांनी आम्हालाच या बाटल्या कुठून मिळवल्या असं विचारलं व त्यामुळे आम्ही आपली पाठ थोपटून घेतली. येथे दूध आणि पिठी साखर घेतली. अशी साखर केकसाठी वापरतात, त्यामुळे ती येथेच मिळते हा शोध अर्थातच सौचा असो. अशा प्रकारे जवळजवळ 1 क्विंटलभर माल घेऊन आम्ही घरी आलो. अशी क्विंटलने खरेदी आम्ही औरंगाबादमध्ये सर्वजण एकत्र राहत होतो त्यावेळी तेथील मोंढ्यावर जाऊन करत असू. पण त्यावेळी मोंढ्यावरून सामान बैलगाडीतूनच किंवा हातगाडीवरून आणावे लागे. आजचा सगळा वेळ खरेदीत गेल्यामुळे बाहेरील सामान आत आणून टाकण्याचे काम उद्यावर ढकलावे लागले. पण त्याच्यापेक्षा अधिक लांबवणं शक्य नव्हतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी सगळेच घरी असल्यामुळे सामान गराजमध्ये आणून टाकण्याच्या कामात सौनेच आघाडी घेतली म्हटल्यावर इतरांना आणि मलाही गप्प राहणे शक्य नव्हते. सर्वांनी आपापल्या कुवतीनुसार सामान आत आणून टाकले. शनिवारी संध्याकाळी पाऊस थोड्याफार प्रमाणात चालू होताच. तरीही मला इशारा देणारे पटेल छत्री घेऊन फिरायला येणार का म्हणून विचारायला आलेच होते. त्यांना त्यांच्याच इशाऱ्याची आठवण करून देऊन मी घरी पिटाळले. त्या दिवशीची रात्र म्हणजे राजा रात्र वैऱ्याची आहे, जागा राहा अशा इशाऱ्याची होती. रात्री काहीही होऊ शकतं, म्हणजे घरावर झाड पडण्यापासून ते घर उडून जाण्यापर्यंत. त्यामुळे अशा परिस्थितीत रात्री आम्हालाही स्थलांतर करावे लागलेच. तर एका बॅगेत आवश्यक कपडे व पर्समध्ये पासपोर्ट वगैरे कागदपत्र, आवश्यक औषधं असं सामान भरून ठेवून धडधडत्या अंतःकरणाने झोपलो. वादळ अतिशय जोरात येणार व झाडे पण उन्मळून पडतील असे भाकीत होते. त्यामुळे आम्ही संध्याकाळी आमच्या मागील व पुढील झाडांकडे पाहून बहुतेक ती पडणार नाहीत आणि अगदी पडलीच तर घरावर पडणार नाहीत असा अंदाज केला होता. त्याशिवाय बार्बेक्यूसारख्या अगदी जड वस्तू घरात नेणे शक्य नसल्यामुळं दोराच्या सहाय्याने त्या डेकला बांधून ठेवल्या. इतर काही करता येणे शक्यच नव्हते. सगळी अशी जय्यत तयारी करून झोपायला गेलो. मला बराच काळ झोपच लागली नाही. मध्येच जोरात वारा सुटल्याचा भास झाला. पण नंतर एकदम सकाळी 7 वाजताच जाग आली. तेव्हा त्यावेळी घर तर जागेवरच होतं, पण त्याचबरोबर घराबाहेर डोकावून पाहिले तर सगळी झाडे जागच्या जागी होती. त्यामुळे झाड पडले नाही हे उघड झाले. रात्री 12 ते 2 जोरात हवा वाहत असल्याचा सौने हवाला दिला, तर चिरंजीवांच्या मते रात्री 2 नंतर जोरात वारे सुटले होते. त्या काळातच बरोबर मला गाढ झोप लागली असावी, त्यामुळे त्यावर काही मत व्यक्त करणे शक्य नव्हते. पण सकाळी फिरायला मात्र घरच्याने नको नको म्हणत असताना गेलो तर फिरण्याच्या रस्त्यावर काही झाडे पडल्याचे दिसले. पण अपेक्षेच्या मानाने हा किरकोळ मामला होता. दूरदर्शनवर मात्र बातमीदार अगदी उडून जातील की काय अशा वाऱ्यात किंवा गुडघाभर पाण्यात उभं राहून इतरत्र किती नुकसान झाले याच्या बातम्या देत होते. अनेक ठिकाणी घरे उडणे, झाडे पडणे असे प्रकार झाले होते व वादळात सापडून जीवितहानी पण झाली होती. शेवटी 10 लोक मरण पावल्याचा अधिकृत आकडा कळला. तेव्हा आता वादळ ओसरले म्हणून आम्ही स्वस्थचित्त झालो. तरीही त्यानंतर 2 दिवस रेल्वे गाड्या व बसेस बंद असल्यामुळे चाकरमान्यांचे थोडेफार हाल झालेच. तरी त्यांना संगणकाच्या सहाय्याने घरून काम करता येत असल्यामुळे रजा वाया घालवावी लागली नाही. काही भागातील वीज गेली होती, त्यामुळे त्या भागातील माझ्या मुलाच्या मित्रांनी अगोदर आणलेले दुधासारखे पदार्थ आमच्या घरातील फ्रीजच्या आश्रयास आणून ठेवले होते. आयरीन वादळाच्या तडाख्यातून आम्ही मात्र बालंबाल बचावलो होतो. त्यानंतर आपल्याकडेही म्हणजे भारतातही अशी वादळे येऊन गेली होती व या 2 वर्षात त्याचा अनुभव चिपळूणकरांनी व समुद्रकिनाऱ्यावरील अनेक शहरांनी घेतला आहे हे कळू लागले आहे. अगदी याच वर्षभरात हिंदी महासागरावर आतापर्यंत पाबुक, फणी, वायू, बॉब, हिक्का, लँड आणि कियार अशी 7 मोठी वादळे येऊन गेली. 1965 ते 2017 या कालावधीत अतिविध्वंसक अशी 39 वादळं पूर्व किनारपट्टीवर येऊन गेली. फक्त औरंगाबाद, पुणे अशा देशाच्या अगदी मध्यभागात राहत असल्याने
आम्हाला त्याचा अनुभव आला नाही इतकंच. हसरी हजामत. सध्या अमेरिका जगातील कोणत्याही राष्ट्राची हजामत करण्याचा आपल्याला हक्कच आहे अशा समजुतीत आहे. चीन, इराणसारखे राष्ट्रही त्यांना भीक घालत नाहीत ही गोष्ट वेगळी, पण अमेरिकेच्या हजामतीला तोंड कसे द्यायचे या चिंतेत असलेल्या राष्ट्राच्या माझ्यासारख्या नागरिकास मात्र चिंता वेगळीच असते. ती म्हणजे अमेरिकेत गेल्यावर आपली हजामत कशी व्हायची. खरे तर एपीचेंसारख्या भरघोस केस राखून हसत हसत तो केशसंभार सांभाळणाऱ्या आदरणीय राष्ट्रपुरुषाचा आदर्श मी समोर ठेवायला हरकत नाही. पण डोक्यावर निम्मेच केस उरल्यावर ह्या प्रश्नाचे स्वरूप बदलते. परवाच सलूनमधून बाहेर पडल्यावर माझे एक मित्र समोर आले व माझ्याकडे पाहून काय कटिंग केले वाटते असा प्रश्न विचारते झाले. यावर मी हो आहेत थोडेफार केस त्यामुळे जावे लागते कधी कधी असे म्हटल्यावर ते म्हणाले, खरं तर आपली कटिंग निम्म्या दरातच करायला हवी. हो बरोबर असे उत्तर मी दिल्यावर ते पुढे म्हणाले, अहो कसे काय. मी माझ्या कारागिराला तसे म्हणाल्यावर तोच उलटा मला म्हणाला, काका तुम्हाला दुप्पट आकार द्यायला हवा. मी आश्चर्यचकित होऊन म्हणालो, बराच दिसतोय की, असं का म्हणाला. त्यावर ते मित्र म्हणाले, अहो तो म्हणाला, काका तुमची कटिंग करायला आम्हाला केस शोधून शोधून कापावे लागतात. त्यातील विनोदाचा भाग सोडला तरी अमेरिकेत कटिंग करण्यातील अडचणी आणखीनच वेगळ्या असतात हे खरेच. अमेरिकेत हजामत करून खेळण्यातील मला येणारी पहिली अडचण खरे पाहता क्षुल्लक आहे. ती म्हणजे तेथील हजामतीचा दर आपल्याकडील तुलनेत फारच आहे. अर्थात आता आपल्याकडेही काही पार्लर्सनी त्यांच्या तोडीस तोड भाव वाढवण्यास सुरुवात केली असली तरी माझी मजल तेथपर्यंत जात नसते. उलट आमच्या घराच्या बाहेर पडले की प्रथम दिसणाऱ्या कटिंग सलूनमध्येच मी जातो. ते सलून घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. सध्या मी कमीत कमी अंतर चालायला लागावे याविषयी फारच दक्ष आहे. कारण मायबाप सरकारने कितीही निर्बंध जनहितार्थ जारी केले तरी वाहन चालक आपल्या मर्जीनुसार कोणत्याही दिशेने व पद्धतीने वाहन चालवत असल्यामुळे त्या वाहन चालकांच्या तडाख्यातून वाचणे हा महत्त्वाचा उद्देश असतो. त्यामुळे 5 मिनिटाच्या अंतरावरील सलूनच्याही अगोदर दिसणाऱ्या एका झाडाखाली बसलेल्या कारागिराला आश्रय द्यावा की काय असाही विचार कधी कधी माझ्या मनात डोकावतो. पण त्यानंतर घरात होऊ शकणाऱ्या हजामतीचा विचार करून तो मोह मी टाळतो. त्या कारागिराच्याच काय पण कोणत्याही महागात महाग म्हणजे कदाचित माझी कल्पनाशक्तीची कुवतच तेवढी तर अशा सलूनचाही विचार केला तरी अमेरिकेतला कटिंगचा दर रुपयात रूपांतरित केल्यावर यापुढील भारतातील त्यातही पुण्यातील सुद्धा सलूनमध्ये माझी जन्मभराची हजामत तेवढ्या पैशात होऊ शकेल हा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण कटिंगसाठी डॉलर्स मुलगाच देणार असल्याने हा प्रश्न त्याला गंभीर वाटत नाही. पण दुसरा एक गंभीर प्रश्न मात्र उरतोच. तो म्हणजे पुण्यात जसं मनात आलं की कटिंगला बाहेर पडता येतं तसं इथं थोडेच जमणार आहे. इथे थोडेच हाकेच्या अंतरावर सलून आहे आणि सलूनपर्यंत जायला वाहन कोण चालवणार. थोडक्यात लहानपणी मुलांना गाडीवर घेऊन कटिंग करायला मी जात असे त्याऐवजी त्याच मुलांना आता मला गाडीत घालून कटिंगसाठी घेऊन जावे लागते आणि त्यासाठी त्यांच्या कार्यमग्नतेतून त्यांना वेळ मिळायला हवा. त्यांना जो काही वेळ मिळणार तो आठवड्याच्या साचलेल्या कामांसाठी वापरावा लागणार. त्याची कटिंग तर तो ऑफिसला जाताना किंवा येतानाच उरकून येतो. त्यामुळे आमच्या दोघांच्या वेळा जुळणं कठीणच. अर्थात हा प्रश्न कधीतरीच उपस्थित होत असतो आणि यावेळी माझ्या मुलाने अनेक गोष्टींची सांगड घालत माझी, त्याची व आमच्या नातवाचीही कटिंग करणे आणि मॉलमधील खरेदी या तिन्ही कर्तव्यांचा एकत्र मेळ घातला. म्हणजे यावेळी आम्ही कटिंगसाठी सहकुटुंब गेलो. माझ्या जावळानंतर माझ्या कटिंगसाठी सर्व कुटुंब उपस्थित असण्याचा हा पहिलाच योग. त्यात वेळेच्या नियोजनामुळे मॉलमधील खरेदी आमची सौ व सुनबाई यांनी नातवास बरोबर घेऊन करावी, तोपर्यंत मी व आमचे चिरंजीव यांनी कटिंग करावी
खरेदी आटोपून त्या दोघींनी नातवास घेऊन तिथे यावे आणि त्यानंतर त्याची कटिंग करून आम्ही सहकुटुंब घरी परतावे असा एकूण बेत होता. ठरलेल्या बेतानुसार खरेदी पथकास मॉलमध्ये सोडून आम्ही दोघे सलूनमध्ये शिरलो. सलून म्हणजे एक प्रशस्त हॉलच असतो आणि अनेक आरामशीर खुर्च्या व त्याहूनही आकर्षक मुली हातात कात्र्या घेऊन आपल्यावर हल्ला करण्यासाठी वाट पाहत असतात. त्यांच्यातील प्रमुख तरुणी आपल्या रजिस्टरमध्ये आपल्या येण्याची नोंद घेऊन योग्य त्या खुर्चीकडे आपली रवानगी करते. नेहमीची गिऱ्हाईकं आपल्या विशिष्ट कारागीर स्त्रीकडेच जाण्याचा आग्रह धरतात. भारतात सुद्धा आमचे काही मित्र ठराविकच सलूनमध्ये ठराविकच कारागिराचा आग्रह धरणारे आहेतच. माझ्या बाबतीत भारतातही असा काही प्रकार उद्भवत नाही, तर अमेरिकेत तर तो प्रश्नच नाही. शिवाय अमेरिकेच्या प्रत्येक भेटीत जास्तीत जास्त 2च वेळा आणि तोही वेगवेगळ्या सलूनमध्ये कटिंग करणाऱ्यास एका विशिष्ट स्त्रीवरच लोभ जडण्याची शक्यता आता कुठली? म्हणजे त्यातही आणखी एका स्त्रीची कडक नजर आपल्यावर आहे ही जाणीव असताना. त्यामुळे आम्हाला त्या प्रमुख स्त्रीच्याच दिग्दर्शनाखाली आपली कारागीर निवडावी लागली. विशिष्ट कारागिराचा आग्रह धरणे अगदीच चूक नव्हते हे आमच्या लवकरच लक्षात येणार होते. त्यावेळी सर्वच कारागिरिणी व्यग्र असल्याने उपलब्ध असलेल्या एकाच कारागीर तरुणीकडे प्रथम मुलाची रवानगी झाली. मी माझा वेळ तिथं पडलेल्या फेमिनासारख्या मासिका साप्ताहिकातील छायाचित्र पाहण्यात घालवत बसलो. थोड्याच वेळात मुलाचं कटिंग आटोपलं आणि त्याच कारागीर तरुणीकडे जाण्यासाठी मला त्या प्रमुख स्त्रीने पाचारले. मुलाकडे पाहिल्यावर त्याच्या अगदीच बारीक कापलेल्या केसांकडे माझे लक्ष गेले व त्याच्या उजव्या बाजूच्या कानाजवळ बराच मोठा चट्टा उमटल्यासारखे जाणवले व जरा बारीक निरीक्षण केल्यावर तो त्या केशकर्तन कलावतीचाच प्रसाद असल्याचे जाणवले. पण माझा मुलगा हे माझ्यासारखाच सहनशील, म्हणजे लग्नानंतर हा गुण प्रामुख्याने अंगी बाणवणे आवश्यक असते. तसा असल्यामुळे ही बाब त्याने नजरेआड केली असावी म्हणून मीही त्यावर बोलण्याचे टाळले. तेवढ्यात आमचे खरेदी पथक आपले काम आटोपून सलूनमध्ये प्रवेश करते झाले आणि मी चहा पिताना चुकून माझ्या हातातील कपातून एखादा चहाचा थेंब शर्टवर पडला असला तर दाग अच्छे होते है, जाहिरातीतील मुलगाच मी आहे अशा मुद्रेने माझ्याकडे पाहणाऱ्या सौला लगेच आपल्या मुलाच्या सौंदर्याचा इतका अधिक्षेप झालेला पाहावयास कसे आवडणार? तिने लगेचच आपल्या तीक्ष्ण स्वरात, हे काय उजव्या बाजूला असे केसांचे भूत करून घेतलेले काय दिसते? असा प्रश्न विचारला व पुढील वादळात माझा समावेश होण्याची शक्यता व तेवढा उत्साह मला नसल्यामुळे मी माझ्या खुर्चीचा व तेथील त्याच कलावतीने माझ्या डोक्याचा ताबा घेतला. माझी कटिंग तशी फारच सोपी असल्याने व त्याचबरोबर त्या कलावतीकडे बऱ्याच केशकर्तन यंत्रांचा साठा असल्याने पण त्यांचा उपयोग कसा करावा याचे यथातथ्य ज्ञान तिला तर त्याहूनही मला नसल्याने तिने 10-15 मिनिटातच मला मोकळे केले. तोपर्यंत आमची सुनबाई पण तिथं आल्यामुळं माझा मुलगा आता दुहेरी संकटात सापडला होता. त्याच्या उजव्या बाजूचा कानच विन्सेंट व्हॅन वॉकसारखा कोणीतरी कापला असावा इतका गहन प्रसंग कोसळल्याचा भास त्या दोघींना झाल्यासारखे दिसले व तसाच वाद सुरू झाला होता. तो सोडवण्याची जबाबदारी त्या प्रमुख स्त्रीवर पडली होती. माझ्या मुलावर अतिशय गंभीर प्रसंग कोसळला आहे हे तिने मान्य केले. अर्थात ही तिची समजूत त्याच्या कानाजवळील केसांच्या चट्ट्यामुळे असण्यापेक्षा त्यामुळे त्याच्या दृष्टीने अतिमहत्त्वाच्या ज्या 2 स्त्रियांच्या तावडीत तो सापडलेला होता त्याच व्यक्तींच्या तावडीत तीही सापडल्यामुळे झाली असावी अशी माझी धारणा आहे. या पेच प्रसंगावर तोड काढण्यासाठी आमच्या दोघांचे कटिंग करणाऱ्या कारागीर स्त्रीला तिने बोलावले व माझ्या मुलाच्या देखणेपणास केशकर्तनातील तिच्या निष्काळजीपणामुळे लागलेला बट्टा दुरुस्त करण्याचा आदेश तिने दिला. माझा मुलगा त्या खुर्चीवर पुन्हा एकदा स्थानापन्न झाला. ती कारागीर नवशिकी असावी, त्यामुळे तिने थोडीफार खटपट करून शेवटी त्या सलूनमधील सर्वात कुशल समजल्या जाणाऱ्या कारागीर स्त्रीला आवाहन केले. अर्थात माझ्या मुलाची उचलबांगडी तिच्या खुर्चीवर झाली. त्या कुशल कारागीर स्त्रीनेही
आपल्या परीने बरीच खटपट केली तरी ज्या 2 स्त्रियांनी हा प्रश्न मूळ उपस्थित केला होता त्या दोघींचे समाधान करणे तिला काही शक्य झाले नाही. खरे तर बिरबलाच्या गोष्टीतील कांड्या केलेला ऊस पुन्हा पहिल्यासारखा करून देण्याच्या आग्रहासारखाच हा प्रकार होता. शेवटी त्या प्रमुख स्त्रीने त्यावर तोडगा काढला की आता केसांची झालेली अवस्था बदलणं शक्य नाही, त्यामुळे यावेळी त्या कटिंगचे पैसे घेण्यात येणार नाहीत. इतकेच नव्हे तर थोडे केस वाढल्यावर मुलाने पुन्हा त्याच सलूनमध्ये यावे व त्याची कटिंग अगदी मनासारखी व तीही मोफत करून देण्यात येईल. त्यामुळे कटिंगमुळे थोडाफार देखणेपणा कमी झाला तरी त्यावरील निकालामुळे माझ्या मुलाचा निदान एका कटिंगचे तरी पैसे वाचले या आनंदात माझा, कशी जिरवली सलूनची या आनंदात या नाटकातील 2 प्रमुख स्त्रियांचा व या नाटकात मुळीच सहभागी नसला तरी बाकी सगळे खुश आहेत हे पाहून नातवाचा, असे सर्वांचे उजळलेले हसरे चेहरे घेऊनच आम्ही घरी परतलो. सध्या कोरोनाचा फायदा घेऊन भारतात बरेच लोक, ज्यात मीही आलोच, दाढी व कटिंग दोन्हींनाही रजा देऊन माननीय पंतप्रधानांचे अनुकरण करू लागले आहेत.